एक गावात एक गरीब पण भक्त माणूस राहत होता. त्याचे नाव गणू. तो रोज कामाला जायचा, पण कितीही कष्ट केले तरी त्याला पोटापुरतेच अन्न मिळायचे. गणू रोज मनोभावे तुळजाभवानीची प्रार्थना करायचा, आई, मला फक्त एवढेच दे की माझं कुटुंब सुखाने जगू शकेल. एके दिवशी तो भुकेल्या पोटी जंगलातून जात असताना त्याला एक वृद्ध स्त्री भेटली. ती म्हणाली, बाळा, मला थोडं पाणी देशील का? गणूने आपल्याजवळ असलेली शेवटची घागर तिला दिली. त्या क्षणी ती वृद्धा तुळजाभवानीच्या रूपात प्रकटली. आई म्हणाली, गणू, तू दान केलंस, निस्वार्थ भाव दाखवलास. तुझं आयुष्य आता सुखी होईल. आईने त्याला एक चमत्कारी धान्याची पिशवी दिली. त्या पिशवीतून कितीही धान्य काढलं तरी ती पिशवी कधीच रिकामी व्हायची नाही. गणूच्या घरी आता आनंद भरला. तो गावक्यांनाही अन्न वाटायचा. लोक म्हणू लागले, आई तुळजाभवानीच्या कृपेने गणूचं घर सत भरलेलं असतं. आणि गणूने आयुष्यभर नम्रतेने, दानशूरपणे आणि आईच्या आशीर्वादाने सुखाने जीवन व्यतीत केले.